राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधा सीता बोध व्हावे, अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे। परमपूजनीय डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते। परमपूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना साष्टांग नमस्कार करते, त्यांच्या चरणाशी लोटांगण घालते। माझी गुरुमाऊली शैलाताई आणि राजू भाऊ यांना नमस्कार करते। आणि श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती आपणा सगळ्यांना नमस्कार करून आजचे चिंतन सुरू करते। आपण टोनप सिद्ध लक्षण बघत आहोत। म्हणजे ह्याच्यामध्ये समर्थ आपल्याला टोनक म्हणजे मूर्ख, आपल्याला का हे मूर्खाचे लक्षण सांगत आहेत की हे आपण समजायचे आणि माझ्यामध्ये आहेत का हे बघायचे असतील तर ते, कारण आता आपल्याला 17व्या दशक पूर्ण होण्याकडे आपण आलेलो आहोत, म्हणजे पूर्ण कथेची वाटचाल आहे। आणि त्या वाटचालीमध्ये आपण कुठंही आपल्यामध्ये कमतरता राहायला नको, आणि आपली काही कमतरता असेल तर ती एकदा ती चेक करण्यासाठी हे सगळं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। आणि ते आपण आपलं टेस्ट करावं, आपण आपलं बघावं आणि आपलं जन्म मरणाच्या 84च्या चक्रातून सुटायचं आहे। काल जसं आपण बघितलं की 84 तत्वातून, जसे हे 82 तत्व आणि एक अज्ञान आणि एक ज्ञान, असे 84 तत्वातून आपल्याला स्वतंत्र व्हायचं आहे। 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या संबंधात आपण बघितलं होतं की मला या 84 तत्वातून मी झाले आहे का स्वतंत्र, हे मला बघायचं आहे। देशाच्या स्वतंत्रपणाचं आपल्याला काही तिथं आपलं कर्तव्य नाही, बस एकदा वोटिंग झालं की आपल्या हाती काही नाही, आणि ते जे आपण दिलेले आहेत ते करतील, तिथे आपण आपल्याच्याने काही पान हलणार नाही। मग आपण आपल्याकडे लक्ष द्यावं आणि ह्या 84 तत्वातून मला स्वतंत्र व्हायचं आहे, मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं आहे। हे सगळ्यात महत्वाचं आपण जे मुद्दा बघितला, आणि त्याच्यासाठी श्रीरामाच्या कल्पनेत, रामाच्या विचारात राहायचं आणि आपलीच कल्पना आपण फुलवायची। जी आपल्यामध्ये संसाराची कल्पना फुलत आहे, संसाराचे विचार फुलत आहे, त्या ठिकाणी रामाचे विचार म्हणजे कल्पनेचे एक बरे, मोहताचे मोहरे, स्वरूप घालता भरे निर्विकल्पी, असे ही कल्पना जर स्वरूपाकारतेकडे घालवली तर आपल्याला तो निर्विकल्प करून सोडतो, आणि हीच एक आयडिया आपल्याला या 84च्या तत्वातून सोडवणारी आहे।
म्हणून हे फार महत्वाचं आहे. ही कल्पना असे एक म्हणजे थॉट आहे, एक आपला विचार आहे. तो जसा फुलवला, जर तो संसाराकडचा फुलवला तर संसार छान फुलेल, आणि तोच जर आपण रामाकडचा फुलवला तर संसार जो असार आहे तो आपोआप बाजूला होईल, जो नाशिवंत आहे तो आपोआप बाजूला होईल. असार म्हणजे नाशिवंत, ज्याला आपल्याला सोडायचं आहे, आणि सार म्हणजे शाश्वत, ज्याला आपल्याला धरायचं आहे. मग ह्या शाश्वताच्या विचारामध्ये आपण राहायचं आहे, आणि अशाश्वत आहे त्याला सोडायचं आहे. हे मला माझं करायचं आहे. आणि असं करता आपण जर याच्यामध्ये असू, अशा विचारांमध्ये हे सगळं आपण जर व्यवस्थित असे विचार फुलवत असू, तर आपले मलदोष आणि विक्षेप दोष आपल्यालाच आपले काढावे लागतात, आणि ते काढण्यासाठी हेच करावं लागते. चित्त शुद्ध आणि चित्त शांत असावं लागते. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की निष्काम कर्माने चित्त शुद्ध होत असते, आणि निष्काम उपासनेने चित्त शांत होत असते, आणि हे चित्त शुद्ध आणि शांत करण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि हे मलाच माझं करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला आपलं पौरुषत्व करायचं आहे, आणि त्याच्यासाठी हा दर्जेदार परमार्थ आणि मलदोष विक्षेप दोष आपण आपल्या पौरुषत्वाने काढायचे. त्याच्यासाठी दर्जेदार परमार्थ आपण काल बघितला तसा करायचा आहे. आणि मग आवरण दोष आहे, जे मायेने माझ्यामध्ये आणि त्या परब्रह्मामध्ये आवरण टाकलेलं आहे, पडदा टाकलेला आहे, असे माझे दोष निघून गेलेले श्री गुरूंना दिसतात, आणि त्यांच्या कृपेने मग आवरण दोष सुद्धा निघून जातो, आणि सगळ्या गुंत्यातून म्हणजे या 84च्या गुंत्यातून माझा पाय मला काढता येतो. गुंत्यात गुंतून सारा पाय माझा मोकळा. या सगळ्यातून मला निघायचं आहे, माझा पाय काढून घ्यायचा आहे. म्हणजे सहज एवढं काही सोपं नाही आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला साधना आणि नामस्मरण ह्याच्यामध्ये राहायचं आहे. आणि हे जर आपण चुकलं, ह्याच्या 84 मधला एकही जर राहून गेलं आपल्या, तर तो पाय बांधून घेतो आणि चुकुलियावर मग फेरा पडेल. मग दुसऱ्यांदा जन्म घ्यावाच लागतो, आणि जे आपलं ध्येय आहे ते अर्धवट राहून जाते. ते आपण काल बघितलं की पुढच्या 26 जानेवारीला आपण आपलं बघायचं की मी किती तत्वातून सुटले. असा आपण आपला झाडा घ्यायचा आणि महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं, इतर सगळ्या गोष्टींमधून काढून टाकायचं. एक उदाहरण सांगते याच्यासाठी. समजा काही कारणाने डॉक्टरांनी किंवा काही कारणाने एवढूसा केस, अगदी बारीकसा, मला सांगण्यात आलं की तू हा घेऊन मुंबईला जा, आणि तिथं याचं काम आहे किंवा चेक करायचं आहे, काय जे असेल ते असेल, ते महत्वाचं नाहीये, पण हा केस घेऊन मला मुंबईला जायचं आहे. तर मी असा केस घेऊन 12 तास लागतात समजा इथून जायला, तर 12 तास मी असा केस हातात घेऊन बसले तर शक्यता आहे की तो पडून जाईल, तो हरवून जाईल, है ना. मग एक आयडिया आहे की मी एक पाकिट घ्यायचं, तो केस छान गुंडाळून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा, पाकिट खिशात ठेवायचं, आणि आरामशीर बसून मुंबईला जायचं, आणि मग त्या पाकिटाला केस काढून ज्याला द्यायचं असेल त्याला चेक करायला देऊन द्यायचं. किती छान आयडिया आहे. असे आपल्याला जे कठीण वाटत आहे त्याला सोपं करून श्री गुरु सांगतात की तू असं कर म्हणजे तुला हे सहज जमेल, तू हे कर म्हणजे तुला हे सहज जमेल. आणि हे आयडियाजच आपल्याला समर्थ आपल्याकडून करून घेत आहेत, आणि हे सोपं काम आपल्याला ते करून कठीण जे आहे ते सोपं करून सांगणं म्हणजेच हे निवेदन आहे, हे काम आहे जे आपल्याला समर्थ सांगत आहेत, श्री गुरु सांगत आहेत. आणि हेच इथं आपल्याला करायचं आहे. आणि ह्या देह सत्यत्व भ्रांतीतून, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीतून, जगत सत्यत्व भ्रांतीतून हे निघायचं आहे.
आणि असं आपण जेव्हा निघत जातो तर आपोआप आपल्यामधले भेदातून आपण निघतो. म्हणजेच भेद म्हणजेच द्वैत. आपण काल बघितलं की अवस्थांमध्ये भेद असतो, स्थूल देहांमध्ये भेद असतो, सूक्ष्म देहांमध्ये भेद असतो. अवस्थामध्ये भेद असतो म्हणजे कोणी म्हातारं, कोणी गोरा आहे, कोणी सावळं आहे, कोणी कसं आहे, कोणी कसं आहे, कोणी उंच आहे, कोणी ठेंगण आहे. अशी अवस्था सगळ्यांची वेगळी वेगळी असते. आणि स्थूल देहामध्ये भेद असतो आणि सूक्ष्म देहामध्ये सुद्धा भेद असतो. कोणाचा स्थूल देह कसा असतो, कोणाचा स्थूल देह कसा असतो, ह्या सगळ्यांमध्ये एक अंगठा कोणाशी कोणाला मिळत नाही हो. असं सगळ्यांमध्ये भेद आहे. आणि सूक्ष्म देहामध्ये माझी बुद्धी जास्त काम करते, त्यांची बुद्धी जास्त काम करते, मला येत नाही, मला समजत नाही, हे सगळे जे बुद्धीचे की म्हणजेच मन बुद्धी चित्त अहंकाराचे भेद. तर आपण काल बघितलं. आणि ह्या भेदामुळे ईर्ष्या, स्पर्धा, मत्सर, तुलना हे सगळं सर्वांमध्ये आपण पाहत जातो. जर या भेदामध्ये रंगले तर. आणि मग मला तर श्री गुरुने म्हटलं आहे की तू भेद काढून टाक. मग काय करायचं तर ह्या सगळ्यांचं असं वेगवेगळं आहे हे न बघता सगळ्यांमध्ये जे सारखं आहे ते आत्मतत्व मी बघावं. आणि आपल्या चिंतनातून ते जे नंतर काम, क्रोध, मत्सर हे सगळं येणार होतं त्याच्यातून मी माझं बाहेर निघावं. हे सगळं मला माझं करावं लागते आणि हे मला जमलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी सगळा हा अभ्यास आहे. ह्याच्यासाठी आपल्याला टोनप लक्षण सांगून समर्थ म्हणतात बघ हे सगळे बारकावे तू टिपून घे आणि कुठं तरी तू चुकत असशील तर आपली सुधारणा करून घे. जर हे वर्म चुकलं तर पुन्हा फेरा मला पडायला नको, ही काळजी आहे हो त्यांना. आणि त्या काळजीपोटी त्यांनी हे मूर्खत्वाचे लक्षण सांगितले आहे, टोणकपणाचे लक्षण सांगितले आहे. मूर्ख म्हटलं तर राग येतो म्हणून त्यांनी थोडा गोड शब्द, थोडा सौम्य शब्द वापरला. टोणप चांगलं वाटतं ऐकायला. म्हणजे मी टोणप आहे म्हणायला बरं वाटते. असं आपलं कुठंही होऊ नये, मी टोणप राहू नये, ह्याच्यासाठी ही सगळी धडपड आहे. आणि हे सगळं माझ्यामध्ये आहे का हे मला बघायचं आहे. म्हणून हा अभ्यास आहे. बरं, हा समास पूर्ण चेकिंगचा समास आहे की हे सगळे जे लक्षण आपण बघत आहोत हे मला माझे चेक करायचे आहे आणि माझ्यामध्ये आहेत की असतील तर ते काढायचे आहेत. आणि साधना करून असं मी जीवनामध्ये व्यावहारिक दृष्ट्याने आपण जे करतो ते उत्कृष्टच करावं. आणि त्याच्यासाठी ही सगळी देवाची आज्ञा आहे आणि त्यांच्या म्हणून मी ते उत्कृष्ट दिशेने करावं. आणि मग माझं मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताचे विचार उत्कृष्ट रीतीने मला ठेवता येतील. नाहीतर मी जर याच्यामध्ये चूक केली तर मन त्याच्यातच गुंताळत राहते. म्हणून हे सगळं उत्कृष्ट करायचं आणि जे आहे जसं आहे ते छान आहे आणि हे मला करण्याची म्हणजे भगवंताची, ईश्वराची ही आज्ञा आहे आणि त्याला ते आवडेल असं मी करायचं. आणि साधना करताना साधना सुद्धा उत्कृष्ट करायची म्हणजे हे सगळे गुण सुद्धा उत्कृष्ट रीतीने मी माझ्यामध्ये अंगीकारायचे की मी माझ्या श्री गुरूंचा लाडका शिष्य झाला पाहिजे. अशा रीतीने दोन्ही ठिकाणी आधी संसार करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. विवेकाने परमार्थ करायचा आहे आणि संसार नेटकाच करायचा आहे. आणि असं करताना संसार असार आहे हे कटू सत्य आहे. पण तरी सुद्धा याच्यासाठी नैराश्य येऊ द्यायचं नाही की काय माझ्या मागे हे लागलं आहे आणि असंच ते सोडायचे नाही आहे. एक वास्तव आहे म्हणून ते मला स्वीकारायचं आहे आणि ते साधक म्हणून मी योग्य रीतीने करून टाकायचं आहे. नेट का करायचं आहे, नेटाने करायचा नाही. अशा रीतीने तो नेटका करायचा आणि ब्रह्म सत्य जगन मिथ्या हीच संशोधनाची माझी दिशा असावी. त्या दिशेने माझे वाटचाल असावी. आणि सगुणाच्या ध्यानाने त्याच्या रूपाने चिंतनात राहायचं आणि वृत्ती
त्यामुळे सगुण सोबत असलं ना की मग वृत्ती पांगत नाही आणि माझी वृत्ती त्या रामाकार होऊन जाते, त्या रामाच्या सोबतच राहते, रामामध्येच फिरत राहते. हा देह संसाराचा दास, सुखे करो त्याचे काम, असं म्हटलेलं आहे. ते व्यवस्थित करायचं, पण माझी वृत्ती नेहमी रामाकडे असावी, माझी पूर्ण. आणि हेच राम म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे माझी वृत्ती रामाकार झाली की मी पण सच्चिदानंद स्वरूप, आनंद स्वरूप होईल, ह्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि त्यासाठी भक्ती, ज्ञान, वैराग्य या त्रिवेणी संगमावर मी नेहमी रसावं. आणि तिथं जो अक्षयवट आहे, तो अक्षयवट म्हणजे माझे श्रीगुरु आहेत आणि माझ्या श्रीगुरूंच्या आज्ञेमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझं सगळं वाटचाल करावी, अशी वाटचाल मला करता यावी, ह्यासाठी ही सगळी खटपट आहे. अशा रीतीने कालचा आढावा थोडा घेऊन आता आपण पुढे जाऊया की जेथे परीक्षेचा अभाव, तो टोणप समुदाव, गुणाचा काही गौरव येईल कैसे. म्हणजे अशी परीक्षा मलाच माझी करता नाही आली तर मला गुण कोणते येतील आणि अवगुण काय आहे हे मलाच माझं कळणार नाही. हाच विषय आज सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो ह्या सारामध्ये निघून जाईल, आपल्याला तो मिळून जाईल. आणि आता पुढच्या ओळीकडे जाऊ. खरे खोटे एकच झाले, विवेकाचे काय केले, असा सांडून साध घेतले साधू जने. खरे खोटे म्हटलं आहे. खरे म्हणजे काय सार, आणि खोटे म्हणजे काय असार. आपण सार तेवढा स्वीकारायचा आहे आणि असाराचा त्याग करायचा आहे. आणि ह्याच्यासाठी असं कुठंही सांगितलेलं नाही की संसार सोडून द्या. संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचाराची होय. ही सगळी परमार्थ करणं म्हणजे आपली विचारसरणी बदलवणं आहे. आणि विचाराची आपण आपली भावनिक गुंतवणूक, आपल्या बुद्धीची गुंतवणूक नेहमी आपण असारामध्ये करत असतो, हे आपण आपल्या लक्षात ठेवायचं. इथं समर्थ आपल्याला लक्षात आणून देतात की तुझी गुंतवणूक कुठं आहे बघ. जर तू असारामध्ये तुझी भावना गुंतवलेली असेल, तुझे विचार गुंतवलेले असेल, तर तुझं सगळं कर्तव्य, तुझं प्रेम, हे सगळं तुटकपणा त्याच्यात येईल आणि अस्थिरपणा येईल आणि चिंतन रामाचे होणार नाही. म्हणून तू जी भावनांची गुंतवणूक आहे ती सारामध्ये लाव. चिंतन नेहमी साराचेच करावे. या बाबतीत साधक नेहमी आतल्या गाठीचा असावा. हे कुठंही बोलून दाखवायचं नाही. बाहेर पाहणाऱ्याला हा प्रापंचिकच आहे, कारण मी प्रपंचाचे कर्तव्य अगदी छान प्रेमाने मनापासून, आणि आतमध्ये मात्र साराचे चिंतन हे कुठंही काहीही कोणालाही माहीत होता कामा नये. कोणी कदाचित समोरचा व्यक्ती असं संसाराच्या याच्यामध्ये रमलेला, प्रेमाने करणारा बघेल तर एखादा असं म्हणेले की हा कुठचा साधक आहे, नुसतं तर प्रपंचामध्ये अटकलेला आहे, पण आतमध्ये हे चिंतन सुरू आहे हे त्याला दिसते का? म्हणून तो बोलत आहे. मग माझे महत्व त्याला बोलून दाखवण्याची खुमखुमी माझ्यामध्ये येऊ नये. तो तसा म्हणते ना, तसाच त्याला राहू द्यायचं. पण तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे राम. देह प्रपंचाचा दास, सुखे करो त्याचे काम. सुखे करो म्हटलं आहे, कष्टाने, दुःखाने, किरकिर करून करा असं नाही म्हटलं आहे. छान करायचं, व्यवस्थित करायचं, पण नसती सगळे आपल्या डोक्यावर वाढवूनही घ्यायचे नाही. जे ईश्वराच्या आज्ञेने, ईश्वराच्या कृपेने आपल्यामध्ये कर्तव्य कर्म करण्याचं आपल्याला आलेलं आहे तेवढं करायचं आणि मग परमार्थाकडे वळायचं. त्याला वाढवत बसायचं नाही. संतांचे म्हणणे आपल्याला अशा रीतीने नीट समजले तर आपण त्याच्यामध्ये किरकिर न करता शांतपणे
जसं आहे ते शांतपणे स्वीकारायचं आणि ईश्वराचीच आज्ञा आहे, ईश्वराने म्हटलं आहे म्हणून करायचं आहे. आणि माझं चिंतनाचा विषय भगवंत आहे, हा विषय मी माझा महत्वाचा लक्षात ठेवायचा. आणि मग खरे खोटे म्हटलं आहे ना, विवेके काय केले पाहिजे, तर असं मी विवेके करतो का, हे मी माझं पाहायचं आहे. इथं समर्थ आपल्याला चाहूल करून देत आहेत की असं तू करतो आहे की नाही, कारण आतमधलं कोणाला दिसत नाही ना, हे मलाच माझं करते, म्हणून मी हे अजिबात याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आणि असं माझं सुरू असेल तर मी मनाला दिलेले आवाज ताई ताई आवाज आवाज येत नाही तुमचा ताई. आवाज नाही येत अजिबात. आता आला. येतो आहे ना आता? हो येतो येतो. येतोय ना ताई? सगळ्यांनी बोललं पाहिजे ना. एक सारखं कोणीतरी फोन करत आहे म्हणून मी डिस्टर्ब झाली, म्हटलं काय झालं. बोलू. येतो आहे ना आता आवाज? हो येतो येतो. हा. कोणीतरी सारखं फोन करत होतं म्हणून थोडं. आपला विषय होता की आपण अशी भावनेची गुंतवणूक करून घेतो आणि आपणच आपलं चुकवून बसतो. आणि हे भावनेची गुंतवणूक आपण बरोबर आपल्या मनाला कुठंही थारा न देता आपण त्या मनामध्ये हे मनाला दिलेलं प्रशिक्षण आहे आणि हे प्रशिक्षण समर्थांच्या आज्ञेचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं की मला माझ्या श्री गुरूंनी म्हणजे समर्थांनी हे आतमधलं मनाला ट्रेन करण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. मी एक आत्मा तेवढा साध आहे, शाश्वत आहे आणि इतर सगळं असार आहे, अशाश्वत आहे. यामुळे मी माझी भावनिक माझी बौद्धिक गुंतवणूक शाश्वताची असावी. आणि ही करताना मी काय लक्षात ठेवावं, तर विषयी आवडूनी मन अखंड कधी माझेच ध्यान मद्रूप होय जाणं ऐसे चिंतन करावे. ह्या टोकावर मला जायचं आहे. आणि हे मला करत असताना हे चिंतन माझं असं असेल तर मग बरोबर आहे. म्हणजे ही ओवी देऊन समर्थ आपल्याला चिंतनाची दिशा माझी चुकत आहे का, कारण हे आतमधलं सगळं आहे, हे इतर कोणालाही समजत नाही, फक्त श्री गुरूंना समजते. म्हणजेच समर्थांना समजून राहिलं आहे म्हणून ते इथं आपल्याला हुशारी देतात आणि आपल्याला याच्यातून व्यवस्थितपणे बाहेर घेऊन जात आहेत. पुढची ओळी बघूया की आपले ना वोंगळपणे उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतक्ष दक्षा दीक्षा हिनापाशी दीक्षा येईल कैसी. आता आपल्याला म्हणतात उत्तम वस्तूची परीक्षा. मला उत्तम वस्तू कोणती आहे हे पहिले समजलं पाहिजे की नाही. हे एवढं मोठं घबाड मिळालेलं आहे उत्तम वस्तू, आणि ह्या उत्तम वस्तू मिळून मी जर ह्याची गुंतवणूक सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा हे सगळं मिळवण्यासाठी
करत असेल तर मग माझं चुकलं आहे. अनंत जन्माचे उपकार झाले आणि भगवंताने आपल्याला ह्या नरदेहाची प्राप्ती करून दिली. किती फेरे घालून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पाप आणि पुण्य जेव्हा समसमान होते तेव्हा आपल्याला नरदेह मिळालेला आहे. नरदेह म्हणजे घबाड भगवंताने ईश्वराने आपल्याला दिलेला आहे आणि ही उत्तम वस्तू त्याने दिली आणि त्याचं असं गैरवापर आपण केला तर तो दुसऱ्यांदा देणार नाही. म्हणून आपण हे सगळं सत्तेसाठी, संपत्तीसाठी, यशासाठी, कीर्तीसाठी जर याचा वापर करत असू तर हे सगळं असाराकडचं आहे आणि इथं त्रासदायक होत आहे. ह्याची सगळी कामना आणि ह्याच्यासाठी ही सगळी गुंतवणूक, हे सगळं कुठं ना कुठं त्रासदायक होणार आहे. आणि सगळ्यात जास्त त्रासदायक म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागणार आहे, पुन्हा गर्भात जावं लागणार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मला पुन्हा पुन्हा जन्माला घ्यावं लागेल म्हणून इथं मी सावध असावं असं समर्थांना म्हणायचं आहे की ही ईश्वरच मूळ असा हा केविलवाणा विचार माझ्यामध्ये येताय कामा नये. खरा सत्ताधीश तो ईश्वर आहे आणि त्याच्या सत्तेमधला मी एक छोटासा आहे आणि त्याच्याचमुळे मला सगळं जमणार आहे किंवा नाही जमणार आहे. जे पण या लौकिकातलं मिळणार आहे त्याच्या इच्छेनुसारी होणार आहे आणि ती मी अहंकार इथं बाळगता अजिबात कामा नाही. मी केलं अहम अहम म्हणती अति अहंकारा असं होता अजिबात कामा नये. मी साधन करीत असताना हे माझ्यामध्ये येते का? माझी ह्या उत्तम वस्तूची गुंतवणूक मी कुठं केली आहे ही माझं मी बघावं आणि त्याच्यासाठी जर मी याच्यामध्ये गुंतत असेल ना तर अनुसंधान टिकवता येत नाही. हे महत्त्वाचं आहे. अनुसंधान टिकवता येत नाही ह्या विचारांनी, म्हणून ह्या विचारांना जवळपास फरकूही द्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि हेच हे सगळं आहे. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती ही सगळी भगवंताची आहे, ईश्वराची आहे. ही तो देईल ना तेवढंच आपल्याला मिळत असते, बाकी जास्तीचं काही मिळत नाही कितीही आपण केलं तरी. आणि म्हणून मी साधक आहे तर हे मी लक्षात ठेवायचं. पण ते बरोबर आहे की प्रपंची पाहिजे, सुवर्ण परमार्थी पंचीकरण हे मी विसरता कामा नये. ते मिळवावं मी, पण नको त्या मार्गाने जर मी हे सगळं मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर भगवंताचे अनुसंधान चुकते. हे मी विशेष करून लक्षात ठेवायचं. भगवंताचे अनुसंधान चुकून मी जर हे लौकिकातलं मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी फार मोठी चूक करत आहे. मी जन्म मरणाच्या चक्रात फसणार आहे ही जाणीव माझ्या श्री गुरुंना म्हणजेच समर्थांना आहे. म्हणून ते इथं मला अलर्ट करत आहे की ह्याच्यामध्ये तू फसू नको. ह्याच्यामध्ये फसणं म्हणजे भगवंताच्या अनुसंधानातून स्वतःला काढणं आहे. आणि असे भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा म्हटलं आहे, नियतम कुरु कर्मत्वम, की जे शास्त्रविधीने नियत आहे तेच कर्म तू कर, योग्य कर, छान कर. पण योग कर्मसु कौशलम हेही भगवंतानेच म्हटलेलं आहे की तू कर्म करताना कौशल्याने हे चिंतन विसरू नको. आणि जसं आपण छान कर्म करत आहोत तर आपल्याला सत्ताही मिळेल, संपत्ती मिळेल, यश मिळेल, कीर्ती मिळेल, पण हे सगळं बाय प्रोडक्ट आहे. ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि जर ह्याच्याकडे लक्ष दिलं तर स्पर्धा निर्माण होते. मग लोभ, क्रोध, मोह हे सगळे वाढत जातात आणि मला याला बळी पडायचं नाही. काम, क्रोध, मद, लोभ सब नाथ नरके पंथ हे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फसवणारे आहेत. म्हणून मी इथं
हुशार राहायचं. मी ह्याच्याकडे लक्ष न देता नियतम कुरु कर्मत्तम करून योग साधायचा आहे. या कर्म करता करता मला भगवंताशी योग साधायचा आहे. योग कर्मसु कौशलम, अगदी कौशल्याने मला ह्याच देहाने त्याच्यासोबत जोडून जायचं आहे. आणि हे मला जोडता आलं पाहिजे. म्हणून मी अशा कशाचीही अपेक्षा न करता ह्या मायेमध्ये न फसता मी माझ्या मार्गी लागायचं आहे. म्हणजे माझा मार्ग कोणता आहे तर तो याच्यामध्ये चिंतनामध्ये राहून ह्या 84च्या जाळ्यातून निघायचं आहे. जी ही 84 तत्वाचा आपण अभ्यास केलेला आहे त्याच्यातून माझा पाय काढून घ्यायचा आहे. जाळ्यात अटकून साधा पाय माझा मोकळा. ह्या एकाही तत्वामध्ये मी अटकले तर मग मला माझं मोकळं करता येणार नाही. मी पुन्हा जन्म मनाच्या चक्रात फसेल. अशा रीतीने मी कुठेही फसू नये म्हणून इथं आपल्याला समर्थ ही ओवी देऊन दिशाहीन आपण होऊ नये अशी अपेक्षा करतात. आणि पुढे म्हणतात, आपुलेने ओंगळपणे दिशा करून सोच नेणे वेदशास्त्र पुराणे त्याचं काय करतील. अहो, ज्याला प्रातविधी करून हातपाय धुतले पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, हे म्हणजे या स्थूल देहाचीच स्वच्छता नाही समजत, त्याला सूक्ष्म देहाची स्वच्छता काय कळेल. तो अंतर्बाह्य शुचिर्भूत होऊन नामस्मरण करायचं असते. तरच तिथे बैसवू पावले श्री गुरूंची. वाईट जागेवर, ओंगळवाण्या जागेवर कोणाला बसावंसं वाटते का हो. आपण साध्या लोकांना सुद्धा बसावंसं वाटत नाही जे घाणेरडी जागा असेल तर. तसं जर माझं चित्त घाणेरडं असेल, कामाने, क्रोधाने, मदाने, मत्सराने भरलेलं असेल तर तिथं भगवंत कसा बसेल. तिथं मी माझ्या श्रीगुरूंची पावले कसं बसवू शकणार. हे मला स्वच्छ असलंच पाहिजे. आणि इथं आपल्याला जाणीव करून देतात की तुला ही सगळी देहाची स्वच्छता माहीत आहे ना. तुझे कपडे कसे असावेत हे महत्वाचं नाही, पण स्वच्छ असावे हे महत्वाचं आहे. तो आंघोळ वगैरे करून शुचिर्भूत झालेला असावा असं ते मला सांगत आहे. माझे श्रीगुरु मला चाहूल करून देत आहेत की तू असा बाहेरून स्वच्छ झाला हे सुद्धा महत्वाचंच आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं अंतःकरण शुद्ध. हे शुद्ध करून मग मला नामस्मरण, मग मला चिंतन जर मी केलं तर ते तिथं स्थिरावते. नाहीतर ह्या सगळ्या गलाट्यामध्ये ते निघून जाते हो. जर आतमध्ये माझ्या चित्तामध्ये काम भरलं आहे, क्रोध भरला आहे, लोभ भरला आहे, मोह भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे माझे श्री गुरूंची पावलं राहूच नाही शकत. ते विचार त्यांचे, श्री गुरूंचे पावलं म्हणजे त्यांचे विचार, त्यांनी दिलेला बोध, त्यांनी दिलेली शिकवण तिथं थांबूच नाही शकत. मी यांच्याच मागे धावत राहील. म्हणून ते म्हणतात हे सगळं स्वच्छ केलेलं आहे का म्हणजे तू अंतर्बाह्य शुचिर्भूत झाला आहे का. असा तू अंतर्बाह्य शुचिर्भूत होऊन मग माझं स्मरण कर, मग माझा बोध ऐक म्हणजे तिथं ते टिकेल. आणि अशा बोधामृताने मग हे अमृत जो पितो, जो श्री गुरूंनी दिलेलं बोधामृत पितो तो जन्मा मनाच्या चक्रातून सुटतो. त्या बोधावर मग तो आरूढ होऊ शकतो. त्या बोधावर तो बोध तो आपण आपल्या जीवनामध्ये वापरू शकतो. आणि आपल्याच हातून आपण जन्ममरणाच्या चक्रातून म्हणजे या 84 तत्वांच्या जाळ्यातून आपण सुटू शकतो. त्याच्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा इथं त्यांनी आपल्या लक्षात आणून दिलेला आहे. ह्या सगळ्यातून तुला निघायचं आहे. तेव्हाच तुला वेदांनी दिलेली शिकवण, शास्त्रांनी दिलेली शिकवण तुझ्या चित्तामध्ये थांबेल. पण हे सगळं तुझं जर भरलं असेल तर तुला नाही कळणार रे बाळा. म्हणून पहिले तुझा स्थूल देह स्वच्छ कर. प्रातःविधीला जायचं नाही असं म्हटलं आहे का. पण स्वच्छता तितकीच महत्वाची आहे. अशी स्वच्छता बाहेरची पण
आणि आतमधली पण ही आपल्याला म्हणजे त्यालाच अंतर्बाह्य शुचिर्भूत होणं म्हणतात आहे. असं होऊन मी नामस्मरण करावं, असं अंतर्बाह्य शुचिर्भूत होऊन मग जर मी श्रीगुरूंचा बोध घेतला तर ते माझ्या पचनी पडेल, नाहीतर सगळं इकडून तिकडे गेले वारे. असं माझं होऊन आहे, म्हणून त्यांनी हा विचार दिलेला आहे. आणि आता म्हणतात आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार पावी जेत. आचार आणि विचार किती महत्वाचा आहे बघा. समर्थय म्हणतात सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी मानवी तोची तो धन्य होतो. किती म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्याला हुशार केलेलं आहे बघा तुम्ही. आणि हा सदाचार म्हणजेच न्याय नीती. व्यवहारिक दृष्टीने बरोबर आहे की मी न्याय नीती धर्माने आचार केलाच पाहिजे. आणि असा आचार करताना माझ्या मनामध्ये सत्संबंधीचे आचार, दोन प्रकारचे आचार आहेत बघा. एक व्यावहारिक दृष्टीचा आचार आणि एक धर्माला नीतीला धरून म्हणजे व्यावहारिक दृष्टीने मी राहावं. आणि दुसरा म्हणजे सत्संबंधीचा आचार. मी सच्चिदानंद ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी मला जी वाटचाल करणं जी आवश्यक आहे, त्या सुसंगत माझे आचारसरणी आहे का, माझी विचारसरणी तशी आहे का. मी त्याच्यासाठी आत्मा विचार मला देता आला पाहिजे. आणि व्यवहाराचे आचरण नेहमी माझे न्याय नीती धर्मालाच असून अशी बैठक मी पहिले पक्की करायची. आणि ही माझी बैठक व्यावहारिक दृष्टीने पक्की झाली की मग मी दुसरा मार्ग म्हणजेच पारमार्थिक मार्ग प्रपंच करावा नेटका म्हटलं आहे. म्हणजे अशा रीतीने माझं नेटकं काम झालं की मग मी ह्याकडे मी वळू शकतो. ब्रह्मतत्वाच्या दिशेने वळताना माणूस म्हणून मी जन्माला आले आहे, तर मी काय केलं पाहिजे, कशासाठी मला हा भगवंताने माणसाचा देह दिलेला आहे, ह्याचा विचार मी केला पाहिजे. आणि त्यानुसारी मग माझं आचरण असलं पाहिजे की जनी मानवी तोची तो धन्य होतो. जो जन्म मृत्यूच्या चक्रातून हा मनुष्य देहू मिळवून सुटून जातो तो खरा धन्यतेला पावला. मनुष्य देहाचे लेणे अकस्मात भाग्याने सच्चिदानंद पदवी घेणे हे महत्वाचे आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे मनुष्य देहाचे लेणे अकस्मात ये भाग्याने येथेची ब्रह्म जाणणे नियोजित. हे ईश्वराचं नियोजन आहे. ह्याकडे मी न्यायनीतीने वागून व्यवहारकालीन व्यवस्थित वागलं. आणि दुसरा विचार मी सगळा हा आचाराचा हे मला माझा द्यायचा आहे की मला हा मनुष्य देह ईश्वराने दिला आहे तर सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी दिलेला आहे. हे ब्रह्म जाणण्यासाठी मला दिलेलं आहे. हे जाणून मगच मी जन्म मरणाच्या चक्रातून सुटू शकतो किंवा ह्या 82 तत्वातून किंवा 84 तत्वातून मी बाहेर निघू शकतो. गुंत्यात गुंतवणी साधा पाय माझा मोकळा करायचा आहे ना, म्हणजे मला या चक्रातून सुटायचं आहे. जर एकाही तत्वामध्ये मी अटकले तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून या 84च्या फेऱ्यातून मला निघायचं आहे, अलगद निघायचं आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळे धागे माझे श्रीगुरु मला लक्षात आणून देत आहे की बघ इथं तुझा पाय फसू शकतो, म्हणून तुझा आचार व्यवस्थित सांभाळ. इथं तर तू न्यायनीतीने वागायचंच आहे, पण दुसरी तुझी चाहूल असू दे की तुला नेहमी सच्चिदानंदाकडची वाटचाल करायची आहे. त्याच्याकडेही दुर्लक्ष होता कामा नये. हे माझंच कर्तव्य आहे, हे माझं आद्य कर्तव्य आहे, असे संत श्री गुरु नेहमी आपल्याला जाणीव करून देत असतात. आणि त्याचीच जाणीव त्यांनी इथं म्हटलं आहे आधी राखावा आचार मग करावा विचार. असा आचार सांभाळून नंतर मग मी आत्मा विचार करायचा. म्हणजेच तेथेची ब्रह्म मला जाणायचं आहे. म्हणजे मी कोण आहे हे मला जाणायचं आहे.
चैतन्याचे अधिष्ठान ते हे सद्गुरु चरण त्यासी रिघुनिया शरण मी कोण आहे हे पुसावे. आणि मी कोण आहे हे अगदी व्यवस्थित माझे श्रीगुरूच मला सांगू शकतात. इतर कोणीही या संसाराचं म्हणतील तू माझी आई आहे, तू माझी मामी आहे, तू माझी बहीण आहे, तू माझा भाऊ आहेस. बाकी कोणीही खरं सांगणार नाही. खरं सांगणारे फक्त श्रीगुरु असतात. ऐक शिष्या येथील वर्म स्वये तुची आहे ब्रह्म. आणि हे ब्रह्म जाणण्यासाठी मला आचार आणि विचार म्हणजे आत्मानुआत्म विचारच द्यावा लागेल की मी आत्मा आहे तर मी कसा आत्मरूप होऊ. कारण मला तर आई होण्याचा अनुभव आहे ना, आत्मरूपाचा अनुभव नाही. असा विचाराने मी पहिलं पार निघून जायचं आहे. म्हणजे या तत्वातून बाहेर निघायचं आहे. जन्म मरणाच्या चक्रातून मला निघायचं आहे. असं जेव्हा होईल तेव्हा बरोबर जमते आणि मी मोक्ष मिळू शकेल. मोक्ष मिळवणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही हो, याच्यातून स्वतःला सोडवणंच आहे. आणि त्याच्यासाठी हा फार एक महत्त्वाचा मुद्दा इथं त्यांनी आपल्याला आचार विचारांचा आणून दिलेला आहे की तो आपण आपल्या सांभाळला पाहिजे. आणि तो आपण जे सांभाळत असू तरच हे जमणार आहे. पुढे म्हणतात जे नेमकाशी न कळे ते बाष्कळाशी केवी कळे. डोळस ठगती आंधळे कोण्या कामाचे. हो, चांगल्या चांगल्या साधकांना असे हे बारकावे कळत नाहीत म्हणतात. म्हणून तुला सांगत आहे की नाहीतर सकाळी उठलं, देवपूजा केली, लाल फूल वाहिलं, पांढरं फूल वाहिलं आणि छान पोथी वाचली, नामस्मरण केलं, एवढ्या माळा ओढून घेतल्या, झालं आता. असे सगळे करणारे पुष्कळ आहेत. आणि नेमकं काय करायचं आहे हेच सुटून जाते. ते माझं सुटू नये. चांगल्या चांगल्या विचारवंतांना सुद्धा हे कळलं नाही आणि ते मला कळावं हे माझ्याच्याने चाणक्य बुद्धी वापरून मी कुठंही कमी पडू नये ही काळजी त्यांना आहे हो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की हे नेमका विचार म्हणजे सच्चिदानंद पदवी घ्यायचा विचार. मंदाताई म्हणतात हो की तुम्ही आपण जन्माला आलो आणि इतर सगळे कोणतंही काम आपलं अर्धवट राहिलं असेल ना, समजा पुष्कळदा असं होते डिलेवरीमध्येच आई चालली जाते तर तो बाळ जो आहे तो मोठा होतो की नाही. त्याचं शिक्षण होते, त्याचं लग्न कार्य होते, सगळं होते. किंवा त्याच्या शिक्षणाच्या वेळेस वडील गेले तर त्याचं शिक्षण अर्धवट राहत नाही, कुठूनही त्याचं शिक्षण पूर्ण होते. पण सच्चिदानंद पदवी घेणे हे एक माझं नेमकं काम राहून गेलं तर हे दुसरं कोणीही करू शकत नाही. आणि हेच ते मला लक्षात आणून देत आहे की हे तू तुझं लक्षात ठेवलं आहे ना, हे तुझं नेमकं करायचं आहे. आणि हे सगळं बाय प्रॉडक्ट आहे, हे सांभाळून ते सांभाळायचं आहे. प्रपंच करावा नेटका म्हटलं आहे. आणि महत्वाचं हे आहे याच्याकडे तुझं लक्ष आहे ना बाळा, ते मला ते लक्षात आणून देत आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे नेमकं कळावं या कारणे. आणि नेमकं काय आहे तर हेच आहे की मला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे. इतर पदव्या घेतल्या पण ही पदवी मलाच माझी घ्यावी लागते. आणि ह्यासाठी आपल्याला त्यांनी डोळस म्हटलेलं आहे. असा मी डोळस असावा. आणि पुढे म्हणतात पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेची मानिले एक, विवेक आणि अविवेक काय करावा. तुला पाप काय आहे, पुण्य काय आहे, स्वर्ग काय आहे, नरक काय आहे हे समजते ना. पाप म्हणजे धर्मापासून विचलित होणे. पाप म्हणजे ह्या पुण्य परोपकार, पाप परपीडा. तू कोणाला पीडा देण्याचं कर्म तर करत नाही ना. असं पाप आणि पुण्य तुला समजत आहे ना. हे ते मला आठवण करून देत आहेत की काम क्रोध हेच पापाचे मूळ आहे. मी कामाला, क्रोधाला, मोहाला, मत्सराला बळी पडत असेल तर पापाकडे माझी वाटचाल सुरू आहे. आणि डॉक्टर काका सगळ्यात महत्त्वाचं म्हणतात आत्मस्वरूपापासून विचलित होणे, त्यापासून दूर होणे म्हणजे पाप. सगळ्यात महत्त्वाचं.
हे मी याच्यापासून विचलित होतो का? आणि आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये नेहमी 24 तास मला राहायचं आहे, म्हणजेच मी योग्य मार्गाने आहे, म्हणजेच मी पुण्य मार्गावर आहे. आणि हे सारखं मानू नको की संसारात छान करत आहे, सगळ्यांचं घेऊन चालत आहे, सगळं करत आहे आणि चिंतनाचा विषय संसार होऊन बसला आहे. मग मला सत्ता मिळावी, कीर्ती मिळावी, यश मिळावं, ह्याच्यामध्ये मी पडून गेलेलं आहे. तर मी पापाकडची वाटचाल करत आहे आणि हे पाप मला नरकाकडे नेणार आहे, म्हणजे पुन्हा जन्माला घालणार आहे. असं तुम्हाला आपल्याला असं लक्षात येते का? हे आपण आपलं विवेकाने बघायचं, ह्याच्यात फरक करायचा आहे. विवेक म्हणजेच निवड करणे. ही निवड तुला करता येते की नाही हे तू तुझं बघ. असं ते म्हणतात, ज्याला नाही कळत तो अविवेकी. मी आता 17व्या दशकाचा अभ्यास पूर्ण होत आहे, म्हणजे मी अविवेकी नसला पाहिजे ही अपेक्षा आहे. असा विवेक मला माझ्या जीवनामध्ये करता आला पाहिजे. आणि अशा सगळ्या पुण्य मार्गाकडे, म्हणजेच आत्मतत्वाकडच्या स्वरूपाकडची माझी वाटचाल असली पाहिजे. म्हणजेच मला सच्चिदानंद पदवी ही मिळालीच पाहिजे. ही पदवी कोण देते? हे आपण आपल्या, जसं सुरुवातीला आपण पाहिलं, मलदोष विक्षेप दोष दूर करायचं आणि ह्याच्यासाठी पौरुषत्व करायचं. आणि मग श्री गुरु कृपेने जेव्हा आवरण दोष दूर होतो, म्हणजे ही सच्चिदानंद पदवी मिळाली. आणि ह्याच्यावर आता स्थिर राहायचं, ह्या विचारांवर स्थिर राहायचं आणि आनंदाने जीवन जगायचं. मग देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. असा दृढ भाव माझा झालेला असावा. आणि हा दृढ भाव मी करतो का हे मी माझं बघायचं. आणि नसेल करत कुठं, ह्याच्यापैकी कुठं माझं चुकत आहे ही मी माझं बघायचं आणि ते इकडे लक्ष द्यायचं. बस, दुसरं घाबरायचं याच्यात काही मोठंच नाही आहे. हे मी माझं चेक करायचं आणि पुढे जायचं. कुठं मी चुकत असेल का ते बघायचं. बस एवढ्यासाठी हा समास आहे. बाकी याच्यामध्ये मी टोणपच आहे असं स्वतःला शिक्का लावून घेण्याची काही गरज नाही आहे. पण इथं कुठंतरी मी चुकत असेल तर ते मात्र मी माझं लक्षात आणून घ्यायचं आणि त्याच्यातून बाहेर निघायचं. बस एवढाच याचा उद्देश आहे. नाहीतर समर्थ हा आपल्याला टोणप म्हणून सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत का? असं नाही आहे. ते श्री गुरु आहेत, ते संत आहेत, ते कधी असं काम नाही करणार. ते आपल्याला ह्या बारकाव्यातून लक्ष द्यायला सांगत आहे की सूक्ष्म दृष्टी आपल्याला देत आहे की अशा ठिकाणी आपण अडकू शकतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की तू पाप पुण्याचा विचार करतो का? म्हणजेच पाप म्हणजे काय आहे? कामक्रोधामध्ये अटकणं. आणि पुण्य म्हणजे आहे आत्मस्वरूपाकडेची वाटचाल. हे तुझी बरोबर सुरू आहे ना? हे मी माझं बघायचं. आणि पुढे म्हणतात, अमृत विष एक म्हणती, परी विष घेता प्राण जाती, कुकर्मे होते फजिती, सत्कर्मे कीर्ती वाढे. आता याच्यामध्ये अमृत आणि विष म्हटलेलं आहे. जो असा बोधामृत, श्री गुरूंनी दिलेलं बोधामृत पचवून घेतो तोच जन्म मरणाच्या चक्रातून सुटतो. हे पुराणातलं अमृत आहे ना, हे तर देहाला अमर करते. पण श्री गुरूंचं बोधामृत म्हणजेच हे जे बोध आहेत, हे अमृत ज्यांनी पिलेलं आहे तो जन्म मरणाच्या ते सच्चिदानंद स्वरूप होऊन जाते. म्हणजे पुन्हा जन्माला येत नाही. आणि जो असं विष प्राशन करतो, म्हणजे संसाराचं विष, संसार दुःख, ऐसे दुःख आणि का नाही. या संसारामध्ये हे विष म्हटलं आहे. ते विष जो पितो त्याला पुन्हा जन्माला यावं लागतो, तो मरतो म्हटलं आहे. विष पितो तो प्राण जाते, म्हणजे जो मरतो त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि जो असा सुटतो, जो असा अमर होऊन जातो, अमर काय आहे? ते परब्रह्म, ते आहे निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकार आहे.
तसा जो ह्या जिवंत असतानाच होऊन गेलेला आहे, जो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे, हेची देही हेची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा, असा जो ह्याच देहात असताना जो असा आत्मस्वरूपाकडचा झालेला आहे, आत्मरूप झालेला आहे, सच्चिदानंदामध्ये विहार करत आहे, तो पुन्हा काय जन्माला येईल? तो मरतच नाही ना. मी आत्मा आहे, जन्म देहाला मरण देहाला, मी न कधी मरणार. मी मेलेच नाही तर मी जन्माला कशाला येईल? हो, मी जन्मच नाही घेतला तर मी मरणार कसा? या विचारांवर हे दिलेलं सगळं श्री गुरूंचं बोधामृत आहे. आणि हे बोधामृत जो पितो तो जन्माला येत नाही, तो मरत नाही. आणि बाकी सगळे जे हे विष म्हणजे देहाबुद्धीमध्ये रमणारा तो मरेल, आणि देह संपला की सगळं संपलं असा जो विचारामध्ये करतो तो देहबुद्धीमध्येच मरतो, म्हणजे बद्धच मरतो आणि पुन्हा बद्ध म्हणून जन्माला येतो. मग कोणत्या योनीत येईल हे नका विचारू, पण जन्माला जरूर येईल. आणि असं माझं होऊ नये म्हणून तू सत्कर्माकडे वाढत आहे ना. तुझं लक्ष आहे का याकडे? तुझे बोध अमृत जे मी दिलेलं आहे ते तू पचवलेलं आहे ना, तुझ्या चित्तामध्ये साठवून ठेवलेलं आहे ना. कर्तव्यतेची सरे तो मी आत्मत्वे उरे, मी आत्मा म्हणून उरले आहे का? आणि मग हे देह यंत्र करकरे प्रारब्धावरी ईश्वराची मर्जी असेल तेव्हा हा देह येईल आणि हा तेव्हा देह जाईल. देह यंत्र म्हणून दिले आहे, यंत्राचं बटन बंद केलं की तो बंद होऊन जाते. तसंच ईश्वर जेव्हा या यंत्राचं बटन बंद करून देईल तेव्हा देह जाईल. त्याच्या पहिले मी आत्मा आहे असा मी झालो आहे का? या विचारांवर मी दूर झाले आहे का? हे श्री गुरु मला विचारत आहे. आणि अपेक्षा आहे 17वा दशक पूर्ण करत आहे, म्हणजे अपेक्षा आहे हो श्री गुरुदेवा मी असा आहे, हे उत्तर माझं आलं पाहिजे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? छाती ठोकून म्हणायचं मी आहे गुरुदेवा, मी असा आनंद स्वरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणावं. आणि तो मी निघाला पाहिजे. असा जो शिष्य असतो तो श्री गुरूंचा लाडका शिष्य होतो, आणि तो मी व्हावं ही अपेक्षा आहे, म्हणून हा अभ्यास आहे. आणि इहलोक आणि परलोक इथे नाही साकल्य विवेक, येथे अवघेची निरर्थक सकळ काही. इहलोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे सगळं मिथ्या आहे. मला याच्यात कुठंही जायचं नाही, हे विवेकाने जाणून घ्यायचं आहे. जयासी वाटे देव पाहावा, त्याने सत्संग धरावा, सत्संगे विण देवाधिदेवा पाविजेत नाही. असा देवाधिदेव म्हणजे परब्रह्म रूप मी आहे. हो, माझ्या सत्तेवर हे तीनही लोक फिरत आहेत. मग मी परब्रह्म आहे, मी तो आत्मा आहे ही जाणीव. मग हे सगळं नरक पाताळ हे माझ्यासाठी काही किंमत नाही. हे मिथ्या आहे, हे मायेने निर्माण केलेले आहे आणि ते माझ्या सत्तेने आहे. तो परब्रह्म तो मी आहे, या विचारांवर मी आरूढ झालेला आहे का? आणि एवढं सगळं समजावून अजून एक शिकवण शेवटची ते देऊनच देतात की म्हणून सत्संगाची जावे, सत्शास्त्राची श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्न. हे कदाचित आपण काही कारणाने विसर पडेल, कदाचित काही कारणाने आपण अर्धवट कुठं तरी राहत असू, तर नेहमी कुठं जा म्हणतात? संतांच्या संघात राहा, नेहमी सत्संगामध्ये जा आणि त्याचंच श्रवण कर. श्रवणाची व्याप्ती आपण बघितलेली आहे की माहीत नाही त्याच्यासाठी श्रवण, आणि कळलं नाही म्हणून मनन, कळलं पण वळत नाही म्हणून चिंतन.
आणि आता निधिध्यासन म्हणजे जो मार्ग सांगितला आहे त्याच्यावर मी धावत सुटलेला आहे. गमो पंथ अनंत या राघवाचा. त्या अनंताकडचीच वाटचाल मी करत आहे. आणि हे कुठं बोलल्या जाईल, कुठं सांगितल्या जाईल? सत्संगामध्ये, सत्शास्त्राच्या श्रवणामध्ये, जे राजूभाऊ आपल्याला रोज करवत आहे. इथंच आपल्याला येणं आहे. म्हणून हा ग्रुप चांगला आहे, म्हणून हा सत्संग आपल्याला धरायचा आहे. कारण इथं सगळे हेच विषय बोलून जातात आणि कुठं कुठं आपल्याला क्लिक होऊन जाते. आपण या मार्गावर अजून पुढे वाटचाल करायला उत्स्फूर्तपणे पुढे येतो. हे व्हावं म्हणून सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निर्मलतत्व, निर्मलतत्वे जीवनमुक्ती. अशी जीवनमुक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी माझे श्री गुरु समर्थ आहेत. त्यांच्या चरणी प्रार्थना करते की आपल्याला हे मार्गक्रमण यावं आणि आपण पूर्ण मुक्ती करण्याच्या हे देह असतानाच तिथं पोचून जावं, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. कारण हे करण्यासाठीचं सामर्थ्य माझ्या श्री गुरूंमध्ये आहे आणि ते जरूर करतील. कारण ते कृपाळू आहेत, ते प्रेमाळू आहेत, ते दयाच करतील. आणि म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करते, थांबते. आज हा समाज संपवते. पूर्णमिदं पूर्ण ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. राजूभाऊंनी मला या ग्रुपवर बोलण्याची संधी दिली म्हणून त्यांचे आभार व्यक्त करते. त्यांच्याच ऋणात राहू इच्छिते आणि सगळ्यांना नमस्कार करते, थांबते. श्रीराम जय राम जय जय राम. ताई खूप सुंदर, अप्रतिम. पण तुम्ही आमच्या म्हणण्यापेक्षा आम्हीच तुमच्या मनात राहतोय. कारण तुम्ही अतिशय सुंदरपणे आम्हाला निरूपण करून समजावून सांगताय. हे फार महत्वाचं आहे. आणि वारंवार तुम्हाला विनंती करेल की पुन्हा पुन्हा तुम्ही आमच्या समोर येऊन आम्हाला निरूपण करावं, ज्ञानदान करावं, अशी विनंती करतो. गिरमेताई 13 कल्याणकरी रामराय घेऊन 13 वेळा नामस्मरण घ्या. हो हो घेता. जय जय रघुवीर समर्थ, कल्याणकरी राम राया, राम राया कल्याणकरी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याणकरी राम राया, राम राया कल्याणकरी देवराया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती दरी दयाळा, कल्याणकरी राम राया, राम राया कल्याणकरी देवराया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याणकरी राम राया, राम राया कल्याणकरी देवराया. कठीण